मध्ये अखंड विश्रांती हवी आहे. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण. जर आम्हाला अखंड विश्रांती हवी आहे तर त्यासाठी आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं नारायणाचं स्मरण केलं पाहिजे. बरं का, नारायणाचं स्मरण केलं पाहिजे, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. पांडुरंग परमात्म्याला जर आठवायचं आहे तर मग संत म्हणतात त्यांचा विसर आम्हाला अंती पडला पाहिजे. देहाला विश्रांती हवी आहे ना. देहाला जर विश्रांती हवी असेल तर वाईट गुणांचा, वाईट विषयांचा, वाईट वासनेचा विसर आम्हाला अंती पडला पाहिजे. आणि अंती आम्हाला तेव्हा विसर पडेल जेव्हा आम्हाला आता विसर पडेल. आता आम्ही विसरण्याचा प्रयत्न करू तर. खरं तर ज्या वेळेला आम्ही संसारामध्ये कार्य करत असतो, प्रपंचामध्ये कार्य करत असतो, त्यामध्ये आम्ही गुंतलेलो असतो, पूर्ण गुंतलेलो असतो. मार्गदर्शन नसते, आम्हाला जाणीव नसते, ज्ञान नसते, कसं वागावं, कसं जगावं काही कळत नाही. आणि म्हणून मग काय होतंय, आमच्या वाट्याला ज्या ज्या पद्धतीची जी कर्म येतील, जसं जसं आम्हाला जमेल तसं आम्ही वागत असतो. बरं का, जमेल तसं वागत असतो. वाचन नाही, ज्ञान नाही, ऐकणं नाही. मग त्याचं जगणं वागणं बघा कसं आहे. जसं जन्माला आलाय त्या पद्धतीने, जे वाट्याला येईल त्या पद्धतीने तो कार्य करत असतो, कर्म करत असतो. आणि मग ती कर्म करता करता, ते कार्य करता करता एक दिवस मृत्यू आला की निघून जात असतो. मधल्या काळामध्ये सगळं शून्य, मधल्या काळामध्ये काहीच नसतंय. महत्वाचा विषय काय आहे, मग ज्या वेळेला आम्हाला जाणीव होते, आम्हाला कळते आम्ही काय करावं काय नाही करावं, त्यावेळेला जेव्हा आम्ही चांगलं काहीतरी करायला जातो ना, त्यावेळेला वाईटाचा आम्हाला त्याग करावा लागतो. बरं का, चांगलं काही जर आम्हाला करायचं आहे तर आम्हाला जे नको आहे त्याचा त्याग केला पाहिजे ना. वाईट जे आहे त्याचा त्याग केला पाहिजे की नाही. ज्या डब्यामध्ये साखर आहे त्या डब्यामध्ये जर गोडे तेल ठेवायचं असेल तर डबा अर्धा भरलेला आहे साखरेचा, अर्धा रिकामा आहे ना. अर्ध्या डब्यामध्ये राहिलेला तेल ओतू शकता ना तुम्ही, पण ना तेल उपयोगी येणार ना साखर. मग त्याच डब्यात जर आम्हाला तेल ठेवायचं आहे तर पहिले ती साखर काढावी लागेल, डबा रिकामा करावा लागेल, घासावा लागेल, पुसावा लागेल, मग त्याच्यामध्ये गोडे तेल आम्ही ठेवू शकतो. बरं का, तसं आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर संतांचे विचार ठेवायचे आहेत, अध्यात्माचे विचार जर ठेवायचे आहेत, चांगलं काही साठवायचं आहे आम्हाला, तर मग त्यासाठी आम्ही आधी काय केलं पाहिजे, आमच्याकडचं वाईट जे आहे त्याचा त्याग केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही वाईटाचा त्याग करत नाही तोपर्यंत चांगलं घेता येणार नाही. बरं का, वाईट गुणांचा, वाईट वासनेचा, वाईट विचारांचा त्याग जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत चांगलं आम्हाला घेता येणार नाही, चांगलं स्वीकारता येणार नाही. काय झालं, एक मिठाच्या ढिगाऱ्यावर राहणारी चिमणी, बरं का, आणि एक साखरेच्या ढिगाऱ्यावर राहणारी चिमणी, त्यांची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर साखरेच्या ढिगाऱ्यावर राहणाऱ्या चिमणीने मिठाच्या ढिगाऱ्यावर राहणाऱ्या चिमणीला बोलावलं. आणि बोलावल्यानंतर मग तिने सांगितलं ती आल्यानंतर की जे इथे तू ज्या ढिगावर बसले ते थोडं खाऊन बघ, चाखून बघ कसं लागतंय ते. बरं का, ज्या वेळेला तिने तो खाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या मिठाच्या ढिगाऱ्यावरची चिमणी जी साखरेच्या ढिगाऱ्यावर गेली होती ती त्या साखरेच्या ढिगाऱ्यावरच्या चिमणीला म्हणते, काही फरक नाही, इथं आणि तिथं सारखंच आहे. माझ्याकडे आणि तुझ्याकडे सारखंच आहे, काही फरक नाही आहे. ती म्हणते असं व्हायलाच नाही पाहिजे. दिसायला जरी दोन्ही ढीग सारखे म्हणजे सफेद असले
मिठही दिसायला सफेद असते, पांढरं असते, आणि साखरही दिसायला पांढरी असते, सफेद असते. दोन्ही दिसायला जरी सारखे असले तरी चव वेगळी आहे ना, चव वेगळी आहे ना. ती बोलायलाच ऐकत नाही. मिठाच्या ढिगाऱ्यावरची चिमणी नाही म्हणे, सेम आहे, सारखीच आहे. तेव्हा तिच्या चोचीकडे बघितलं. त्या साखरेच्या ढिगाऱ्यावरच्या चिमणीने मिठाच्या ढिगाऱ्यावरच्या चिमणीच्या चोचीमध्ये बघितलं, तर तिने तिच्या ढिगाऱ्यावरून आणलेला मिठाचा खरा चोचीतून टाकलाच नव्हता. तो चोचीतच ठेवून साखरेचा आनंद घ्यायला पाहत होती. जमेल का? जमेल? आमचंही तसंच होत आहे बरं का, आमचंही तसंच होत आहे. काही म्हणतायत की जे अध्यात्म करतायत, परमार्थ करतायत, देवदेव करतायत, देवाचं कार्य करतायत, धर्म कार्य करतायत, देवपूजा करतायत, ते पण मरणार आहेत. आणि जे नाही करत तेही मरणार आहेत. दोघे पण मरणारच आहेत ना. का देवपूजा करतात ते राहणार आहेत का? देवाचं नामस्मरण करतात ते काय राहणार आहेत का? असं ते म्हणतात. जे करत नाही ते म्हणतात बरं का. मग दोघांनाही जर मृत्यू आहे, दोघांना जर जाणं आहे, तर मग फरक काय आहे? करण्या न करण्यामध्ये फरक काय आहे बरं का. प्रवास सर्वच करत असतात, पण ज्यांच्याकडे प्रवासासाठी लागणारं सर्व साधन बरोबर असतंय आणि प्रवास करत असताना मला कुठेतरी उतरायचं आहे हे जे स्मरणात ठेवतात ना, त्यांचा प्रवास यशस्वी होत असतो बरं का. उतराचा प्रत्येकाला आहे. कोणाला 15 मिनिटांनी स्टेशन येणार आहे, कोणाला अर्ध्या तासाने स्टेशन येणार आहे, कोणाला 1.5 तासाने, 1 तासाने, पण उतरावं प्रत्येकाला लागणार आहे. माऊली, ज्याने मला कुठल्या तरी स्टेशनला उतरायचंच आहे हे स्मरणात ठेवलं ना, तो ना खिडकीवरशी भांडणार, ना सीटवरून भांडणार, की नाही कोणाचा धक्का लागला तर त्याला काही त्रास होणार. धक्का लागला ठीक आहे दादा, गर्दी आहे, आज धक्का तुझा मला लागलाय, उद्या माझा पण कोणाला लागू शकतो, सांगू शकत नाही. समजून घेणार तो. आणि खिडकीवरून काय भांडायचं? तूही तुझ्या स्टेशनला उतरणार आहे, मीही माझ्या स्टेशनला उतरणार आहे. खिडकी गाडी सकट पुढे जाणार आहे. काय ज्याने स्मरणात ठेवलं ना की मला कुठल्या तरी स्टेशनला उतरायचं आहे, माझा प्रवास संपणार आहे, मला थांबा आहे, थांबा आहे, हे ज्याला समजलं त्याचा प्रवास यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. ते समजण्यासाठी आम्ही देवपूजा करतो. देवपूजा का करतो? आम्ही अध्यात्म का करतो? प्रवचन श्रवण का करतो? आम्ही कीर्तन श्रवण का करतो? आम्ही ग्रंथ वाचन का करतो? त्याचं स्मरण राहावं म्हणून आम्ही करत असतो. बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे बरं का. किती वर्ष आम्ही पोथ्या पुराण वाचत आलोय, कितीतरी वर्षापासून पोथ्या पुराण वाचत आलोय. परिवर्तन काय आपल्यामध्ये? बदल काय आहे? फक्त एवढं आम्ही ऐकतोय दरवेळेला, अमुक अमुक कर्म केली तर त्याला अमुक अमुक अशी गती मिळते, असा नरक मिळतो, मग त्याला तिथे याच्यामध्ये जावं लागते, नरकामध्ये त्याला बरंच आहे, असं ते आम्ही दरवेळेला ऐकत असतो. परिवर्तन काय? त्या कर्माचा त्याग केला का आम्ही? ती कर्म आमची गेली का? येर माझ्या मागल्या आणि असं म्हणतात ना, तापकण्या चांगल्या, जे आहे ते आम्ही सोडत नाही. परमार्थ हा आम्हाला परिवर्तनासाठी करायचा असतो, बदल घडावा म्हणून करायचा असतो. बदल झाला पाहिजे बरं का. पूर्वी संसारामध्ये असताना जर समजा आम्ही संसारिक प्रापंचिक जर विचार आम्ही आणि त्या विचाराच्या अधीन जर होत असू किंवा ती काळजी जर करत असू तर ठीक आहे. प्रापंच करत असताना, संसार करत असताना, पण परमार्थ करत असतानाही जर आम्हाला संसाराची चिंता सतवत असेल किंवा आमच्या आठवणीत जर संसारच येत असेल, तर मग संसारिकामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय बरं? संसारिकामध्ये आमच्यामध्ये फरक काय? आम्ही मशाच्या बाजारला गेलो तरी पोलीपाट लाटणे आणतो, बरोबर आहे की नाही? आणि आळंदीला जाऊन पण जर तेच करत असू, तर देऊला जाऊन पण आम्ही तेच जर करत असू, तर मग आम्ही तीर्थाला गेलोय की जत्रेला गेलोय? कशाला गेलोय आम्ही? अर्थात परमार्थ जो करायचा असतो तो
परिवर्तनासाठी करायचा असतो, बदल व्हावा म्हणून करायचा असतो. बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, बरं का. जोपर्यंत एखादी मुलगी आई वडिलांकडे असते ना, तोपर्यंत तिने तिच्या पद्धतीने वागलं काही हरकत नाही, तिच्या पद्धतीने वागलं हरकत नाही, कारण आई वडील समजून घेत असतात, बरं का मुली. एकदा लग्न होऊन ती सासरी गेली की मग तिची पद्धत आधी करून चालत नाही, बरं का. तिथं चालेल का तिची पद्धत 9 वाजता उठून सकाळी? तिथं सांगून चालेल का मी 9 वाजता उठायचे, मला उठायच्या आधी माझी आई पाणी काढायची? सासूला सांगून चालेल? आंघोळ झाली नाही झाली की लगेच आई माझी भाकर मला तयार करून ठेवायची, भाकर व्हायची. ती पद्धत कुठपर्यंत? जोपर्यंत आपण माहेरी आहेत किंवा आई वडिलांकडे आहेत तोपर्यंत. एकदा आपण सासरी गेलो ना की मग तिथे आपला विचार चालत नाही, बदल होतो. आणि मग कसं आहे माहितीये का, तर त्या ठिकाणी कार्य घडावं, त्या ठिकाणी एकनिष्ठेने व्यवस्थितरित्या सर्व काही करता यावं, त्यासाठी मग तिला बऱ्याचशा गोष्टींचा विसर पडावा लागतो. काही काळापुरतं विसरावं लागतंय तिला, बरं का, विसरावं लागतं. एक साधं उदाहरण आहे माऊली. एका पतीची होण्यासाठी एखाद्या बाईला, एखाद्या मुलीला तिच्या आई वडिलांना विसरावं लागतंय, तिचं घरदार विसरावं लागतंय, तिच्या आवडीनिवडी विसराव्या लागतात, तिचं नावही बदलावं लागतंय एका पतीची राहण्यासाठी, एका पतीची होण्यासाठी, बरोबर आहे की नाही? एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. एवढंच नाही, पूर्वीच्या आवडीनिवडी सुद्धा विसराव्या लागतात, पूर्वीच्या आवडीनिवडी सुद्धा विसराव्या लागतात. जर एखाद्या मुलीला एखाद्या ठिकाणी पत्नी म्हणून जर कार्य करायचं असेल, पतिव्रता म्हणून जर कार्य करायचं असेल, तर तिला एवढ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आम्हाला जर देवाचं होऊन राहायचं आहे तर आम्ही सुद्धा काही गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे ना, केलाच पाहिजे की नाही, बरं का. आता सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, अनुभवल्या, म्हणजे आपण जे आता प्रत्यक्ष पाहतोय त्या प्रत्यक्ष काही गोष्टी आपण पाहतोय, बरं का. एकदा काय संध्याकाळच्या वेळे आईचा फोन आला ना की अर्धा तास तो 1 तास ठेवत नाही. कोणाचा फोन आल्यानंतर? आईचा फोन आल्यानंतर. बरं, बोलणं काय असतंय? पोरं आली का, पाहुणा आला का, भाजी केली का, भात केला का, स्वयंपाक झाला का, काय भाजी केली, किती मसाला टाकला. 1 तास गेला पाहिजे ना, समजतंय ना. असं म्हणतात, जास्त प्रमाणात जर आईचं आणि मुलीचं संभाषण जर होत असेल जास्त प्रमाणात, तर आपण समजायचं मुलीचा संसार काय व्यवस्थितच झाला का. पूर्वीचं जे काय आहे ते विसर पडला पाहिजे ना थोडाफार. तुम्ही इकडे असूनही जर तेच जर धरत राहिला तर तिथे थोडंसं काहीतरी दुरावा निर्माण होत असतो बघा, मग दुरावा निर्माण होत असतो. तसं आम्ही परमार्थात येऊनही जर आम्ही संसारिकच राहिलो, संसाराचाच जर विचार करत राहिलो, बरं का. स्मरणिका हातात घेतल्यानंतर आम्हाला देव आठवायला पाहिजे, पण आम्हाला संसार आठवत असेल तर, स्मरणिका जर हातात घेतली, बरं का, तर आम्हाला नामस्मरण करता करता समोर देवच दिसायला पाहिजेत ना, भगवंतच दिसायला पाहिजे, पांडुरंग परमात्माच दिसायला पाहिजे. पण डोळे मिटले का चित्र विचित्र चित्र डोळ्यासमोर येतात, भगवंत दिसत नाही, संसार आठवतो, प्रपंच आठवतो. याला कारण काय? मग या ठिकाणी संत म्हणतात की आपण पूर्वी नको त्या विचारामध्ये होतो, नको त्या विचाराप्रमाणे वागायचो, जगायचो, ठीक आहे. आता जर आपण ग्रंथ घेतला असेल, ग्रंथ वाचत असू, देवाचं कार्य जर करत असू, देवाचं नामस्मरण जर करत असू, तर बदल झाला पाहिजे ना. आपण पूर्वीचा त्याग केला पाहिजे ना, पूर्वीच्या गोष्टींचा. त्याच आठवण चालतील का? आणि त्याच जर आठवल्या तर मग मात्र माणसामध्ये परिवर्तन होत नाही, परिवर्तन होत नाही. कलियुगामध्ये
कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी ऐका, जर आमच्याकडून पापकर्म चुकून जर घडली असतील तर त्या पापकर्मातून मुक्त होण्यासाठी पहिला उपाय सांगितलेला आहे पश्चाताप. केलेल्या कर्माचा आम्हाला काय झाला पाहिजे? पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप म्हणजे तुम्ही कोणाला सांगू नका, तुम्ही मित्रांना सांगू नका, शेजाऱ्यांना नका, नातेवाईकांना नका, घरातल्यांना नका, पण जे काही झालंय, जे काही घडलंय ते देवाला सांगल्याशिवाय राहू नका. जे घडलं असेल ते देवाच्या पुढे मान्य करा, देवाच्या पुढे सांगा. आणि जी कर्म घडली ना तिचा पश्चाताप झाला पाहिजे, त्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे, विसर पडला पाहिजे त्या कर्माचा. मी पूर्वी होतो तसा. आजही जर तो बोलत असेल परमार्थ करत असताना की जास्त काही मला त्रास देऊ नको, नाही तर पूर्वीसारखा होईना, म्हणजे अजून ती कर्म केली नाहीत ना. हे परमार्थिकाचं चाललंय. संसारिकाकडे तो विषय येतो, ठीक आहे, सगळं बाजूला ठेव ना मग. पण परमार्थिकाकडे जर हा विषय येत असेल, हा विचार जर येत असेल, तर मग आम्ही समजायला पाहिजे आम्ही परमार्थ करतोय की अजून संसारातच गुंतलेलो आहोत. काय एक सुया दाभण विकणारी जे येतात नाही का आपल्याकडे, सुया दाभण विकणाऱ्या त्या स्त्रिया नाही का, बाया काय म्हणतात त्याला, हा सुया दाभणवाल्या, आणि त्याला दुसरं काहीतरी नाव होतं ना, गोसाईनी नाही का, गोसाईनी येतात नाही का त्या. तर त्या नेहमीप्रमाणे ती बिचारी यायची आणि आता जरा वृद्ध होत चाललेली आहे, वयस्कर होत चाललेली आहे, देह थकलेला आहे, पाहिजे तसं साथ देत नाही. म्हणून मग तिने विचार केला की आता आपला हा जो धंदा आहे याच्यावरच आपला उदरनिर्वाह होतो, म्हणजे पोट भरणे याच्यावरच होते बरं का. आपल्या मुलाबालांचा सांभाळ पण आपण त्याच्यावरच केलेला आहे. मग आता बाकीची मुलं लहान आहेत, एक मुलगी तिची मोठी होती. तिने विचार केला की माझ्या मुलीला हा धंदा आपण शिकवावा, म्हणजे उद्या माझे हातपाय जर आडले तर कमीत कमी ती तो धंदा सांभाळेल. त्या बाईला असं वाटलं आणि म्हणून काय झालं माहिती आहे का, त्या मुलीला घेऊन ती निघाली. त्या मुलीला घेऊन ती निघाली. बाई सुया घे ग दाभण घे, आवाज देत 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 देत. आता त्या मुलीला ती आवाज द्यायला सांगते, कारण तिचा आवाज मोठा आहे, त्या आवाजात दम आहे नाही का. म्हाताऱ्या माणसाच्या आवाजात ना तरण्या माणसाच्या आवाजात फरक पडतो ना. काय जोपर्यंत बाप तरुण आहे तोपर्यंत त्यांचा आवाज कसा असतो बरं, आणि एकदा वृद्ध झाल्यानंतर म्हणजे असं येते. तर मग आवाज द्यायला मग ती आवाज द्यायची, सुया घ्या, दाभण घ्या, फणी घ्या, पोत घ्या, असा आवाज द्यायची ती बरं का. आता नेमका एक दिवशी झालं काय माहितीये का, ह्या दोघी फिरत असताना राजपुत्र त्या रस्त्यातून चालला होता. राजपुत्र, राजाचा मुलगा, आणि त्याची नेमकी नजर गेली ह्या मुलीकडं बरं का. या मुलीकडे नजर गेली आणि नजर गेल्यानंतर ती मुलगी त्या राजाच्या मुलाच्या, राजपुत्राच्या मनामध्ये बसली. कोण कोणाच्या मनात बसेल सांगू शकत नाही, कारण कलियुग आहे. वास्तविक काही संबंध नाही, काही जुळतं मिळतं काहीच नाही. हा कोण आहे? राजपुत्र. आणि ती कोण आहे? सुया दाभण विकणाऱ्याची, ती विकणारी म्हणजे ती तिची मुलगी आहे. असो, परमार्थात याला वाव नाही किंवा परमार्थात हे विशेष महत्वाचं नाही, पण व्यवहाराकारणे ठीक आहे, ते पाळलं पाहिजे. व्यवहाराकारणे ठीक आहे, त्याचा विचार केला पाहिजे माणसाने बरं का. आणि मग राजपुत्राने ते राजाला सांगितलं. राजा टेन्शन मध्ये आला, राजा विचार करायला लागला. अरे शक्य आहे का ते? थोड्या दिवस विरोध करून बघितला, नाही 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 ऐकत. मग तो जाऊ दे, चला आता एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक राजपुत्र आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे अशा वेळी मग मुलं काय दम देतात. घरातली जर मानतच नसतील तर मग मुलं दम काय देतात
बरं का. दम देत नाहीत नुसती, तर काही हातची निघून पण जातात, आपल्याला माहिती आहे. आणि मग काय झालं, राजाने त्या मुलीशी लग्न लावून दिलं. एकेकाळची कोण होती ती, सुया दावण फणी पोथ विकणारी, आता कोण झाली, राणी झाली. आता राणी झाली नाही. आता राणी झाल्यानंतर मग काही कमी आहे का? आपण राणी कोणाला म्हणतो? राणी झाल्यानंतर काही कमी आहे का तिला? सगळ्या बाजूने, सगळ्या अंगाने, सगळ्या काही गोष्टी तिच्या सेवेला दासी, सेवेला दासी तिच्या, बरं का. पण एक दिवशी रात्रीचे स्वप्नातच बडबडायला लागली, बाई सुया घे ग, दाबण घे, पोत घे, पण्या घे, बरं का. तेव्हा तो राजपुत्र विचार करायला लागला, सगळं झालं पण बदल काही झाला नाही. जुन्या कोडी काही गेल्या नाहीत असं. भले राणी झाली, आता कोण आहे ती, राणी, पण जुनी सवय गेली नाही. आम्ही जुन्या सवयींचा त्याग केला पाहिजे, बरं का. मग जुन्या सवयींचा त्याग केला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं आहे, माणसाला मनातलं टाकणं कठीण आहे का हातातलं सोडणं कठीण आहे? हातातलं सोडणं सोपं आहे, मनातलं टाकणं कठीण आहे. कारण मन अजून कसं आहे ते आम्हालाच ओळखता नाही आलं, बरं का. मनातलं टाकणं कठीण आहे, हातातलं सोडणं सोपं आहे. काही गोष्टी आमच्या हातात आहेत, सोडायच्या का धरून ठेवायच्या, बरं का मुली. काही गोष्टी आमच्या हातात आहेत, धरायच्या की सोडायच्या. पण हातातल्याही जर आम्हाला सोडता येत नसतील तर मनातल्या सोडू का आम्ही? हातातल्या जर आम्हाला सुटत नसतील तर मनातल्या सोडू का? परिवर्तन जर करून घ्यायचं आहे तर इथून सुरुवात आहे. तुम्ही किती उपासना करताय, किती देवपूजा करताय, देवाच्या पुढे किती बसताय, यापेक्षा तिथून उठल्यानंतर तुम्ही काय करता याला महत्व आहे. संत काय म्हणतात, देवाच्या पुढ्यात हात जोडून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर तुम्ही कसे वागता हे महत्वाचं आहे. याच्यावर सगळं अवलंबून आहे, आपल्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आम्हाला जर बदल घडायचा आहे ना, आमच्या अंतःकरणामध्ये जर बदल झाला पाहिजे ना, तर आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे की आमचा देह हा भोगाच्या अधीन नको. क्षणभंगूर आहे ना सगळा पसारा. जे काही आम्ही कर्म करतोय, ज्या ज्या काही सुखाची अपेक्षा करतोय, जे जे सुख अनुभवतोय ते सुख कसं आहे, क्षणिक सुख आहे ना. काय म्हटलेलं आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. क्षणिक सुखासाठी आम्ही नीतीभ्रष्ट होत असतो, क्षणिक सुखासाठी. आणि नीतीभ्रष्ट होऊन जर आम्ही कर्म करत असतो, क्षणिक सुखासाठी जर आम्ही नको ती वासना, नको त्या पद्धतीने जर आम्ही कर्म करत असू, तर मग त्यासाठी ते काय सांगितलेलं आहे, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षणभंगूर. म्हणून म्हटलेलं क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. ही बंधनं आम्हाला तोडता आली पाहिजे, बंधनं तोडता आली पाहिजे. आणि म्हणून ज्ञान आम्ही वाचन केलं पाहिजे, आम्ही ऐकलं पाहिजे, कारण त्याच्यातून आम्हाला ज्ञान मिळणार आहे ना, कसं वागावं, कसं जगावं.